श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुचरित्र विश्लेषण या आपल्या मालिकेच्या 7व्या भागात तुम्हा सर्वांचे सोल स्पिरिच्युअलिटीवरती मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गुरुचरित्राचे नित्य वाचन करताना एक गोष्ट मला पावलोपावली जाणवली, ती म्हणजे ईश्वरी सत्तेचा खेळ आणि तिची करुणा आपल्याला सहजासहजी समजू शकत नाही. कधी अज्ञानातून घडलेली चूक माणसाला शापाच्या खाईत ढकलते, तर कधी नकळत घडलेले पुण्य माणसाला थेट मोक्षाचा मार्ग दाखवते. आजचा श्री गुरुचरित्राचा अध्याय 7वा याच अत्यंत गूढ आणि बोधप्रद कथेवर आधारित आहे. मागील अध्यायात आपण पाहिले, साक्षात गणरायाने रावणाचा अहंकार मोडून गोकर्ण महाबळेश्वर या अत्यंत पवित्र शिवक्षेत्राची निर्मिती केली. याच गोकर्ण क्षेत्राचा अगाध महिमा सिद्धयोगी आता नामधारकाला सांगत आहेत. सिद्धयोगी सांगतात, इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि धार्मिक राजा होऊन गेला. एकदा शिकारीला गेला असता त्याने अज्ञानाने एका राक्षसाला मारले. त्या राक्षसाच्या भावाने सूड घेण्याचे ठरवले आणि तो राजाच्या महालात आचार्याचे रूप घेऊन राहू लागला. एकदा राजाच्या महालात वशिष्ठ ऋषी भोजनासाठी आले होते. त्या कपटी राक्षसाने वशिष्ठ ऋषींच्या ताटात अज्ञानाने मानवी मांस वाढले. हे पाहून वशिष्ठ ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला की तू ज्या अर्थी मला मानवी मांस खाऊ घातलेस त्या अर्थी तू 12 वर्षे ब्रह्मराक्षस होऊन राहशील. मित्रांनो, इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. राजाचा यात काहीही दोष नव्हता. त्याला त्या आचार्याचे कपट माहीत नव्हते, तरीही त्याला शाप भोगावा लागला. आपल्या आयुष्यातही असे अनेकदा होते. अज्ञानातून किंवा इतरांच्या कपटामुळे आपण संकटात अडकतो. पण या शापामुळे राजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि तो अरण्यात ब्रह्मराक्षस होऊन भटकू लागला. अनेक वर्षे दुःख भोगल्यानंतर राजाला शापमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी गौतम ऋषींची भेट होते. गौतम ऋषी त्याला गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्राचा महिमा सांगतात आणि तिथे जाऊन तपश्चर्या करण्याचा सल्ला देतात. गोकर्ण क्षेत्राचे महत्त्व पटवून देताना गौतम ऋषी एका चांडाळीची अत्यंत हृदयस्पर्शी कथा सांगतात. एक अत्यंत पापी आणि दुराचारी चांडाळी होती. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी तिला अन्नाचा एक कणही मिळाला नाही. त्यामुळे तिच्या नकळत उपवास घडला. रात्री भूक आणि तहानाने व्याकुळ होऊन ती एका बेलाच्या झाडावर जाऊन बसली. रात्रभर चुळबुळ करताना त्या बेलाच्या झाडाची पाने नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर पडली. मित्रांनो, ईश्वराची करुणा बघा. तिने जन्मभर पाप केले होते, पण शिवरात्रीच्या दिवशी नकळत घडलेला उपवास आणि अज्ञानाने शिवलिंगावर वाहिलेले बेल यामुळे साक्षात यमदूत तिला न्यायला आले असता शिवदूतांनी त्यांना रोखले आणि तिला शिवलोकात म्हणजे कैलासात नेले. अज्ञानाने घडलेले पाप जसे राजाला भोगावे लागले, तसेच अज्ञानाने घडलेले पुण्यही त्या चांडाळीला तारून गेले. हा ईश्वराचा न्याय आहे. ही कथा ऐकून राजा मित्रसह गोकर्ण क्षेत्राला जातो. तिथे तो अत्यंत निष्ठेने 12 वर्षे तपश्चर्या करतो आणि अखेर वशिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त होतो. त्याला पुन्हा त्याचे राज्य आणि पूर्ववैभव प्राप्त होते. यावरून आपल्याला समजते की गोकर्ण महाबळेश्वर हे क्षेत्र किती जागृत आहे. याच अत्यंत पवित्र क्षेत्री कलियुगातील पहिले दत्तावतार साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ 3 वर्षे गुप्त रूपाने राहिले. त्यांनी तिथे तपश्चर्या केली आणि भक्तांचा उद्धार केला. 3 वर्षाच्या वास्तव्यानंतर पुढील कार्यासाठी आणि भक्तांच्या कल्याणासाठी श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूर या क्षेत्राकडे प्रस्थान करतात. या अत्यंत पवित्र अशा 7व्या अध्यायाचे नित्य वाचन किंवा श्रवण केल्याने काय लाभ होतात ते बघूया. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुका आणि पापांचे परिमार्जन होण्यास मदत होते.
जर तुमच्यावर कोणी खोटा आरोप लावला असेल किंवा विनाकारण तुम्हाला त्रास दिला जात असेल तर राजा मित्रसह सारखा यातून तुमची नक्की सुटका होते. गोकर्ण महिमा ऐकल्याने शिवतत्व आणि दत्ततत्व या दोन्ही शक्तींचा अत्यंत भक्कम आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा राहतो. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णाहून कुरवपूरला आले. आता कुरवपूरमध्ये ते कोणकोणत्या अद्भुत लीला करतात हे आपण गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायात पाहणार आहोत. 7व्या अध्यायाची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या विश्लेषणातून तुम्हाला शांती आणि आनंद मिळाला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि आप्तासोबतही शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.